एक महत्त्वाची बातमी हाती येते। नागराज मंजुळे यांनी एक वक्तव्य केलं होतं, मात्र या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि या वक्तव्याचा विपर्यास झाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आणि आठवलेंची माफी देखील मागितलेली आहे। अमित भंडारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अमित, काय होतं ते वक्तव्य आणि नेमका काय खुलासा केलाय नागराज यांनी यावरती? खरं तर अॅट्रॉसिटीच्या कायद्याबद्दलचं एक वक्तव्य होतं आणि त्यानंतर ज्या वेळेला जे मोर्चे निघतायत आता मराठीचे ते सैराटमुळे निघतायत असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता आणि त्यावेळेवर उत्तर देताना नागराज म्हणाला की याच्याबद्दल मला काही माहित नाही आणि जाता जाता तो फक्त म्हणाला की हे सगळंच प्रकरण गमतीशीर आहे। तर त्या सगळ्या गोष्टीचा विपर्यास केला जातोय अशा पद्धतीने नागराजने म्हटलंय। सैराटला अनेकदा अतार्किक तरी घटनांशी जोडलं गेलंय, पण या सगळ्याबद्दल हे प्रकरण ज्यावेळेला मी घाईत गडबडीत जाता जाता हे गमतीशीर आहे अशा माझ्या एका शब्दाच्या प्रतिक्रियेचा मात्र विपर्यस्त अर्थ निघाला, याबद्दल खूप वाईट वाटतंय। रामदास आठवलेंचा मी प्रचंड आदर करतो आणि माझ्या शब्दाचा विपर्यस्त अर्थ निघाला याबद्दल मला खेदही वाटतो। आठवलेंना प्रत्यक्ष फोन करून हा खुलासा केलाय असंही नागराजने आपल्याला जी प्रतिक्रिया दिली आहे त्याच्यात सांगितलं आणि कोणालाही दुखवावं इतकं मी उद्धट नाही, मात्र नकळत झालेल्या विपर्यस्त घटनेबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असंही नागराजने आपल्याला सांगितलंय। म्हणजे एबीपी माझाशी बोलताना त्याने हे केलंय आणि काही वेळापूर्वी त्याने आता ती फेसबुकवरही ही प्रतिक्रिया नोंदवलेली आहे। तर सोशल मीडियावरूनही त्याने जाहीर माफी मागितली आणि एबीपी माझ्याकडे प्रत्यक्ष फोन करून त्याने ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे। तर निश्चित त्या घटनेचा जर आपण ती व्हिडिओ क्लिप जर पाहिली तर नागराज पुढे जाता जाता त्या घटनेला फक्त मला याच्याबद्दल माहित नाही, काही बोलू इच्छित नाही, पण ज्या वेळेला पत्रकारांनी फॉलोअप केला त्यावेळेला मात्र त्यांनी सांगितलं की हे एकूणच सगळं जे बोलताय ते गमतीशीर आहे। तर त्या वाक्याचा अर्थ वेगळा काढला गेला आणि त्याचा एकूणच रामदास आठवलेंच्या वक्तव्याशी जोडून रामदास आठवलेंचा अपमान झाला अशा पद्धतीने ते प्रोजेक्ट केले गेले असं त्यांचं म्हणणं आहे। अमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।